अखिल, मी आधीच सांगते, मी तुमच्या डॉक्टरांकडे येणार नाही. अगं पण मला कळत नाहीये तू का नको म्हणतेस. ते माझे डॉक्टर काय वाईट आहेत आणि कशाला पाहिजे 2-2 डॉक्टर? हे बघ, आपण आईच्या समाधानासाठी जाऊया. अखिल, हे बघ, मला दुसऱ्या डॉक्टरांकडे जायला अनकम्फर्टेबल होतं. अरे माझ्या डॉक्टरांना हिस्ट्री माहितीये, मला काय होतं ते त्यांना कळतं, सो मी तिकडेच जाणार. हो पण आईने सांगितलंय ना, आता मला जावं लागेल आपल्याला, नाहीतर परत तिला वाईट वाटेल, परत रागराग करेल. हे आईच्या समाधानासाठी करायचं ना, मग जायची काय गरज आहे? त्यांना सांगूयात आम्ही जाऊन आलो, आणि असं सांगूयात की त्यांचे डॉक्टर म्हणाले की मी आधीच्या डॉक्टरांकडे जा, तिकडेच ट्रीटमेंट घ्या. काय म्हणतो? काय बोलवतो मी यावर? असं कसं करणार यार? बा असं करायचं असेल तरच मी येईन, नाहीतर मी येणार नाही, कळलं? अरे बर बाबा, ठीक आहे ठीक आहे, जाऊया आपण, मी गाडी काढतो, निघूया आपण, चल. कुत्र्याची इच्छा दिसत नाहीये. उतरते. सॉरी सॉरी सॉरी, तुम्हाला असं एकटं ठेवून आम्ही दोघं बाहेर गेलो ना. वी आर रिअली सॉरी. तुम्ही अजिबात बोलू नका आमच्याशी. आम्ही कधी आहे तुमच्याशी? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही मोठे आहात म्हणून आम्ही ओरडू नाही शकत तुम्हाला. आम्ही रुसलोय तुमच्यावर. मी पण. ओके सॉरी. नाही, वी आर रिअली सॉरी. कसले 3 फुगांसारखे चेहरे फुगून ठेवलेत. नाही पण आता काय, आता तुम्ही रागवलात तर आता काय करणार ना आम्ही. ठीक आहे, मग आता तुमच्यासाठी जो खाऊ आणला होता तो आता दुसरं कोणाला तरी द्यावं लागेल, नाही का? बरोबर बोलता तुम्ही. कोणाला देऊया? कोणाला देऊया तो? आम्ही तर भेळ आणली होती बाबा. मिठ्या मारून घ्या, खुश होऊन घ्या, कारण आता फार काळ मी तुम्हाला खुश राहू देणार नाहीये. आज जेवढे हसताय ना तेवढेच रडणार आहात, कारण मी तुम्हाला रडवणार आहे. हा 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 हा, वा, काय घमघमाट सुटलाय. वहिनी, अहो गावाकडे करतात ही भाजी, आणि आपल्या इकडे सहजासहजी मिळत पण नाही. बरं आहे, तनयाच्या निमित्ताने आपल्यालाही खायला मिळेल. हो, ते पण काय ग, तनयाने म्हटलं गुड न्यूज कळल्या कळल्या लगेच डोहाळे पुरवून घ्यायला सुरुवात केली. जनरली 3 महिने कुणाला सांगत नाही. असू दे वहिनी, तर आपण पुरवायचे तिचे डोहाळे, आपण लाड करायचे तिचे. हो, लाड करून घ्यायच्या निमित्ताने तिने गैरफायदा घ्यायला नको आपला म्हणजे झालं. नाही म्हणजे तू करशील तिचे लाड सहन, पण मी नाही करणार. अरे आलात तुम्ही, ये बस 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 बस. बंद बस. काय काय म्हणाले डॉक्टर? सर्व ठीक ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना? हो हो, सगळं ठीक आहे. तुम्ही डॉक्टरांना भेटून आलात ना? हो हो, आलो ना, भेटून आलो. ते तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरांनाच भेटायला गेला होतात ना? हा, अरे बोला ना काहीतरी. हो आई, आपल्या पण डॉक्टरांना भेटून आलो.
खरंच गेला होतात तुम्ही? मी त्यांना फोन केला होता. ते म्हणाले तुम्ही तिथे आलाच नाही. काय? अखिलच म्हणाला की 2-2 डॉक्टर कशाला उगाच. नाही म्हणजे दोघांचे ओपिनियन वेगळे झाले तर आपलाच गोंधळ होईल ना. मग मी पण म्हटलं ठीक आहे. अगं मग तसं सांगायचंच ना. जयश्रीने फोन केला तोंडावर पडली ना ती. गप्प बसावं. तोंडावर काय पडली? आता मी तिच्या भल्याचं सांगते, ते जर या दोघांना कळत नसेल तर मी काय करणार? काय करता नाही या अखिल? आई खरंच सॉरी, पण प्लीज तुम्ही चिडू नका ना. मला शपथ तुम्हाला खरं सांगायचं होतं, पण तुम्हाला वाईट वाटलं असतं. मला तुमचं मन नव्हतं मोडायचं. शेवटी मोडलंच ना मन तिचं. हा? का नाही ऐकलं तिचं? का नाही गेला डॉक्टरकडे? किती वाईट वाटलं तिला. हा? असू देत, तिने निदान माझा विचार तरी केला, यातच सगळं आलं. इतरांसारखं वागली नाही ते खूप आहे माझ्यासाठी. असो, डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, काळजी घ्या म्हणाले. म्हणजे जास्त काही जड उचलू नका, बेड रेस्ट घ्या, वेळच्या वेळी जेवा. आई मला खूप भूक लागली होती. डॉक्टर म्हणाले बाहेरचं खात नको जाऊ, म्हणून म्हटलं घरी जाऊनच जेवूया. पण जेवण रेडी नसेलच ना. झालाय स्वयंपाक, वाढू जेवायला? आई मी खूप दमली आहे. मी बेडरूममध्ये जाऊनच जेवू का? काही हरकत नाही, बसू आणून देईल तुला प्लेट. अहो काय हो, ऑफिसची कामं तुम्ही आता घरी घेऊन यायला लागलात? घरी असताना कधी मला वेळ देत जा ना. की माझ्यापेक्षा काम महत्वाचं वाटतंय तुम्हाला आता? अवनी, अखिल ऑफिसमध्ये नीट काम करतोय की नाही हे बघायला मला घरी काम करावं लागेल ना. ऑफिसमध्ये त्याच्यासमोर नाही करू शकत. तो 50 लाखाचा इश्यू तुला माहिती आहे ना. हो. मग असं पुन्हा होऊ नये म्हणून तर मी जॉईंट CEO झालोय. आणि जितकं मोठं पद तितकं काम जास्त. काय हो, ते पदावरून आठवलं, तुम्ही आता CEO झालात तर तुम्हाला केबिन असेल ना सेपरेट? केबिन? हा, कसली केबिन? केबिन वगैरे काही नाही, मी माझ्या पूर्वीच्या जागीच बसतो. का? पण तुम्ही CEO आहात ना, मग तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी मिळायला हव्या. मी तर म्हणते तुम्ही आता CEO झालाच आहात तर आपण एक 4 व्हीलर घेऊया का? अवनी तुझं हे काय चालू आहे? CEO हे बघ, मला कोणत्याही फॅसिलिटीज नको आहेत, कळलं? याला काय अर्थ आहे? राबणार तुम्ही आणि साध्या 4 सुविधा पण नकोय तुम्हाला? अवनी, मला कोणत्याही सुविधा नको आहेत आणि कोणी माझं कौतुक करावं म्हणून मी हे करत नाहीये. मी जॉईंट CEO झालोय ना ते माझ्या भावंडांसाठी, माझ्या कुटुंबासाठी. आणि मी ही जबाबदारी का घेतली आहे हे मी तुला आधीच सांगून झालंय. त्यामुळे आता पुन्हा हा विषय नको आहे. तुझ्या मनात असं काही असेल तर प्लीज काढून टाक, समजलं? चल, भूक लागली, जेवून घेऊया. तुम्हाला नको असलं तरी मला हे सगळं हवंय. या घराचा थोरला मुलगा आहे तुम्ही आणि मी थोरली सून, म्हणून मी तुम्हाला तुमचं मन आणि विचार बदलायलाच लावीन. नाही तुम्हाला या घराचा हक्क मागायला लावला ना तर बघा. अखिल म्हणाला की दुसरं ओपिनियन नको, परत गोंधळ होईल. सिरियसली खरं खरं सांगायचं ना, तुला जायचं नव्हतं म्हणून. मला कशाला बळीचा बकरा केलास? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई आपल्या चांगल्यासाठी सांगत होती.
मला कळत नाही यार, तू का नको म्हणालीस, का खोटं बोललीस तू? अरे अखिल, मी खोटं बोलले कारण मला आईंच्या नजरेतून उतरायचं नव्हतं. बाकी काहीच कारण नाहीये खरंच. बरं आहे यार तुझं. नाही म्हणजे मी आईच्या नजरेत उतरलो ते चालतंय तुला. आईला किती वाईट वाटलं असेल माहितीये का, की मला तिच्या डॉक्टरवरती विश्वास नाहीये. तनयाची नीट काळजी घेत आहेत ना अखिल. एक बाबा म्हणून अखिलची काही रिस्पॉन्सिबिलिटीच नाही यार. आईला डेफिनेटली वाईट वाटलं असेल माहितीये का. अखिल ऐक तू माझं, बघ तर माझ्याकडे. हे बघ, आईंना याचं कधीच वाईट वाटणार नाही. जोपर्यंत तू या घराशी त्यांच्याशी जोडलायस त्यांना कसं वाईट वाटेल सांग तूच मला. आणि आईंना याची खात्री आहे की तू त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी जाऊच शकत नाही. तर तूच मला सांग, तू एवढा मोठा झालायस, तुझं लग्न झालंय, बायको आहे तुला, आता तर बाळही येणार आहे, तरी ते तुला तुझं डिसिजन घेऊ देतात नाही. कारण त्यांना तुझी काळजी आहे. ते अजूनही तुला लहान बाळासारखंच समजतात, हो की नाही? आणि त्यांना हेही माहिती आहे तू आकाशदादासारखा नाहीयेस, बायकोच्या तालावर नाचणारा. मग नाही, ही गॅरंटी तर मला पण आहे अखिल, की उद्या मी तुला म्हणाले ना की आईंना सोड, तरी तू आयुष्यात हा डिसिजन घेणार नाही. इकडे ये, बस. मी तुला नीट समजावून सांगते, तू बस आधी, शांत हो. हे बघ अखिल, आता इथून पुढे आपण आपला विचार करायला हवा की नको तूच सांग मला. नाही, आता आपण फक्त दोघे नाही, आता तिसरं आपलं लहान बाळ येणार आहे. त्याच्या सुखाचा, कम्फर्टचा, सगळ्याचा विचार करायला हवा ना आपल्याला. आणि जर तुला माझी काळजी घ्यायची असेल ना, तर मला तुझ्या सपोर्टची गरज आहे अखिल. म्हणजे आपल्याला आपल्या बाळासाठी जे हवं आहे ते त्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको. बरोबर आहे की नाही? तूच सांग मला. तुझं अगदी चुकत नाहीये. मलाही विचार केला पाहिजे या गोष्टीवरती. आपण बोलूया ना, या विषयावरती बोलूया आपण. पण मी काय म्हणतो, तू आधी जेवून घे ना, मी ताट घेऊन येतो. अरे नाही नको, तू नको आणू ताट. तू एक काम कर, तू बाहेर जा आणि छान आईंबरोबर जेव. आता बघितलं ना त्या कशा चिडल्या. बाबा या गोष्टीवरनं परत नको चिडचिड. तर तू एक काम कर ना, वसुवहिनीला सांग ताट आणून द्यायला. आता वसू वहिनीला कशाला त्रास? वसुवहिनीचा त्रास तो त्रास, आणि स्वतःच्या बायकोचं काहीच नाही ना. नाही, तुला माझी पडलीच कुठे, ठीक आहे, ऐकू काय आपली उपाशी राहिली तरी चालतंय. तर हे काय उगाच यार, तू 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 पराचा कावळा करू नकोस प्लीज. व्हॉट? परवाचा कावळा? परवाचा नाही, जाऊ दे राहू दे, काही नाही, सोड. जाऊ दे, मी पण गंमत करत होते. तू जा आणि बाहेर जेवून घे. ऐकाने वसुवहिनीला ताट घेऊन यायला सांग, तसंही मला तिच्याशी बोलायचं आहे. आता काय बोलायचंय? अरे आता काय प्रत्येक गोष्ट तुला सांगायची का? या पिरियडमध्ये काही लेडीज टॉक असतात. तू पाठव वहिनीना, मी बोलते त्यांच्याशी. बरं ठीक आहे, पाठव. चा. हे घे, जेवून घे. तुझ्या आवडीची भाजी तुला हवी तशी केली. बापरे, खूप गरम होतंय का मला. फॅन बिघडलाय आमचा. एसी, हे डॉक्टरांनी सांगितलंय एसी लावायचा नाही, काळजी घे जरा. काय करू या गरमीचं. एक काम करते का, तुम्हाला वारा घालते. हा 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 हा, काय बरं वाटतंय. हा, जरा जोरात. तुला कसं वाटतंय? माझी सेवा करून कसं वाटतंय? फायनली बनवली ना तुला माझी दासी. अगं तनया, दासी काय त्यात? एक गर्भवती असतो आणि एका गर्भवतीची सेवा केल्यावर पुण्यच मिळतं. हो, मग तुला मी भरपूर पुण्य मिळवून देते. हा, आली मोठी शहाणी.
अगं म्हणूनच तर तू सांगितलेली भाजी बनवली आहे ना मी. भाजीसाठी मार्केटमध्ये खूप भटकावं लागलं असेल ना. म्हणून मुद्दामच सांगितलं. जेवतीयस ना? तू वारं घालत राहा, गरम होतंय ना मला. हे काय केलंयस तू? केवढी कडू आहे भाजी, तुझ्यासारखीच कडू आहे एकदम. एकदम केलंस नाही वसुवहिनी तू. तनया एक सेकंड. मी काहीच मुद्दाम करत नाहीये. तुला काहीतरी गैरसमज होतोय. माझा गैरसमज झालाय. हे मला माहिती ना तू हे सगळं का करतेस. थांब तुला दाखवतेस आता. तनया अगं थांब. मला उपाशीच मारायचं ठरवलं हिने. माझी प्रेग्नन्सी नीट व्हावी ना असं वाटतच नाही तिला. अखिल कशी भाजी केली, किती बेचव आहे ती. मला वेळेत चांगलं जेवायला मिळावं ना असं वाटतच नाहीये. हिला मुद्दाम करते हे सगळं मला माहिती. अगं तनया काय झालंय तुला? जेवायचं नाहीये का? रडू नकोस, शांत हो. बस बस बस. तन्या तू बस आधी. एक घे पाणी पी. काय झालं? हा, कोणी काही बोललं का? वसू काही बोलली का? जयश्री, हा बोल, काय झालं? शांत वादी बोल. काय झालंय? जेवण नाही आवडलंय का? कशी आहे दादा ती भाजी? कशी आवडेल? इतकी बेचव, काहीतरी घाणेरडी कडू लागते आणि ती किती. आई बघितलं वसुवहिनी कसा राग काढला माझ्यावर. सगळं मुद्दाम करते. मीच बावळटे. मी उगाचच सांगितली माझी इच्छा तिला. अगं तनया, त्या भाजीची चव तशीच असते. माहित नव्हतं का? हो, कडूच असते ती भाजी, पण गर्भारपणामध्ये खातात. आईच्या आणि बाळाच्या तब्येतीला चांगलं असतं ते. अगदी बरोबर. बाई, कधी नव्हे ती माझी बाजू घेतली यांनी. अगं जयश्रीने पण गरोदरपणात ही भाजी खूप खाल्ली आहे, पण तिने जरा जास्तच खाल्ली म्हणून तुझी जीभ पण कडू झाली आहे. गप्पा बसा. नकोय पण मला, मी नाही खाऊ शकणार. बापरे. तनया, मी तुला डॉक्टरांकडे जायला सांगितलं होतं, तिथंही तू गेली नाहीस. हा, आणि आता तू भाजी खात नाहीयेस. मी सांगतेय ना तुला, गर्भारपणामध्ये चांगली असते म्हणून. खा मग, आणि बाळाचा विचार कर, आपला नाही. नको ना प्लीज. मी नाही खाणार. असं कसं? तुला खावीच लागेल ही भाजी. आमच्या वेळेला पण आम्ही ही भाजी खाल्ली होती. वसू, तू पण खाल्ली होतीस ना ग ही भाजी? होय. मग वसू, ही भाजी तर मस्तच झाली, एकदम झणझणीत. थँक्यू बाबा. हो, मला दे ना ती भाजी थोडी प्लीज प्लीज प्लीज. नाही, अजिबात नाही. ती मसालेदार आणि उष्ण आहे. हे पौष्टिक आहे, तुला हेच खावं लागेल. एक काम करते, मीच तुला भरवते. खाऊ की ना. अगं तनया, हे बघ, तू 2 जीवांची आहेस. हा, समोर येईल ना ते खायचं, जेवायला नाही म्हणायचंच नाही अजिबात. दे ग तिला सगळी भाजी दे. करेक्ट. चल घे. आ तर हा, कसं वाटलं? सरप्राईज. मी पण देणार आहे तुला एक सरप्राईज.